भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील पर्यटकांचं सर्वाधिक पसंतीचं ठिकाण गणपतीपुळे. या गणपतीपुळ्यामध्ये डिसेंबर सुरू झाल्यापासून पर्यटकांची गर्दी दिसू लागली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता पर्यटकांची पावलं कोकणकडे वळू लागली आहेत. रत्नागिरीतील पर्यटन केंद्रांसह आरेवारे, मालगुण, वरवडे, जयगड, पावस आणि कशेळी इथे भेट देऊन पर्यटक पुन्हा मुक्कामी गणपतीपुळ्याला येत आहेत. निसर्ग संपन्न असलेल्या डोंगर दऱ्या आणि समुद्राच्या सान्निध्यात विराजमान झालेल्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येते. याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. नमस्कार, मी प्राध्यापक शेख मुजीब नशीर. आम्ही अहमदनगर, शिर्डी या ठिकाणावरून पर्यटन स्थळी या ठिकाणी खूप वर्षाचं आमचं नियोजन होतं. सहकुटुंब येण्याचं नियोजन होतं, परंतु आमच्या शाळेची अचानक प्लॅनिंग झाली आणि या ठिकाणी आम्ही सहलीसाठी आलेलो आहोत. निसर्गाचा मनसोक्त आनंद या ठिकाणी आम्ही मनमुराद आनंद लुटतोय. कोकणामध्ये प्रथमच आलो, परंतु या भेटीनंतर आम्हाला असं वाटायला लागलं की कोकणामध्ये स्थायिक व्हावं. इतकं या ठिकाणी आकर्षक सगळं वातावरण आहे. आणि आम्ही, माझे सहकारी मित्र किशोर साळुंके प्राध्यापक, हे देखील आम्ही सर्व मुलांना सोबत घेऊन आलेलो आहोत. तर कोकणामध्ये वारंवार येण्याचं आमचं नियोजन भविष्यात असणार आहे. सगळ्या कोकणवासियांना बेस्ट लक, गुड विशेष. माझं नाव अपूर्व हरबुडे आहे आणि मी नागपुरातून आलेली आहे. आता जस्ट आमचं गणपतीपुळेचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आजच दुपारी इकडे पोहोचलो आहे नागपूरवरून. आणि यानंतर आमचा दुसरा ठिकाण आरेवारे बीच जायचं निश्चित झालेलं आहे. 3 दिवसासाठी आम्ही आलेलो आहो आणि इकडला आनंद लुटतोय. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.